Welcome all dear students. In this video we are going to discuss about precise writing skill. विद्यार्थी मित्रांनो, प्रेसिज रायटिंग हे एक स्किल आहे. दिलेल्या उत्तराचं सारांशरूपी लिखाण करणं याकरिता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तो दिलेला उतारा आपल्याला समजला पाहिजे, त्यामधले पॉईंट्स आपल्याला काढता आले पाहिजेत आणि त्या पॉईंटला एलॅबोरेट करता आलं पाहिजे. तर हे स्किल आपल्याला तेव्हाच चांगल्या रीतीने डेव्हलप करता येईल जेव्हा आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल, वाक्यरचना आपल्याला येईल आणि आपली कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲबिलिटीज छान असेल. चला तर बघूया काही रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रेसिज रायटिंगचे कशा पद्धतीने आहेत ते. प्रेसिज रायटिंग. व्हॉट इज प्रेसिज रायटिंग? प्रेसिज रायटिंग म्हणजे नेमकं काय बघा. प्रेसिज रायटिंग इज समरायझिंग ए कॉम्प्रेहेन्शन इन लिमिटेड वर्ड्स, covering all the important aspects and details of the passage given. दिलेल्या पॅसेजचे शॉर्टमध्ये मर्यादित शब्दांमध्ये सर्व मुद्दे कव्हर करून केलेलं लिखाण म्हणजे प्रेसिज रायटिंग होय. Some rules of precise writing. To avoid making any errors in writing a précis, follow a set of rules as mentioned below. 1. Read the comprehension carefully. पहिला सर्वात महत्त्वाचा नियम, पहिल्यांदा दिलेला कॉम्प्रेहेन्शन पॅसेज, पॅरेग्राफ, उतारा हा शांततेने वाचा. नोट डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. वाचता वाचता त्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स काढा. मेक अ रफ ड्राफ्ट ऑफ द प्रेसी. नंतर त्या प्रेसीचं रफ ड्राफ्टिंग करा. मेक यूज ऑफ सिम्पल अँड प्रिसाईज लँग्वेज ॲज मच ॲज पॉसिबल. शक्य होईल तेवढे साधी आणि प्रिसाईज नेमकी भाषा वापरा. ड्राफ्ट द फायनल प्रेसी वन्स ऑल द पॉईंट्स हॅव बीन इन्क्लुडेड. त्यानंतर तयार केलेला रफ स्केच हा वाचून काढा आणि लक्षात घ्या की त्यामध्ये पॅरेग्राफमधले सर्व पॉईंट्स कवर झाले का. अशा रीतीने हे सूत्र आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ ए गुड प्रेसी. एक चांगला सारांश कसा असतो त्याची काही वैशिष्ट्य. सो डिस्कस्ड बिलो आर द फ्यू ऑफ द फीचर्स विच शॅल हेल्प यू राईट अ गुड प्रेसी. 1. About length of précis. Do not write a lengthy précis. In most cases, the number of words must be almost 1/3 of the word count of the passage or comprehension. त्या सारांशची लांबी ही लक्षात ठेवा. लांब लचक प्रेसी लिहायचा नसतो. बऱ्याचदा आपण एक मर्यादा सांभाळायची असते की दिलेल्या उतार्याच्या 1/3 1/3 वर्ड काउंट आपला आला पाहिजे. तो नेमका 1/3च येईल असं नाही, 1-2 शब्द मागे पुढे झाले तरी चालतील. त्यानंतर इट शुड बी कन्व्हिनियंट टू रीड. तो वाचण्यासाठी सोयीस्कर असला पाहिजे. त्याकरिता मेक शुअर दॅट द प्रेसी यू राईट डज नॉट हॅव टू कॉम्प्लेक्स व्होकॅब्युलरी ऑर इट्स टू कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड. त्याकरता खात्री करा की प्रेसीमध्ये तुम्ही जे शब्द वापरून राहिलात, वाक्य वापरून राहिलात ते इतके कॉम्प्लेक्स नसावेत, कॉम्प्लिकेटेड नसावेत की ते समजणारच नाहीत. तिसरा, कवर ऑल द इसेन्शियल पॉईंट्स. सर्व महत्त्वाचे मुद्दे प्रेसीमध्ये कवर झाले पाहिजेत. व्हाईल रीडिंग द पॅसेज, मेक अ नोट ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट्स अँड एन्श्युअर दॅट नो पॉईंट इज स्किप्ड. पॅरेग्राफ वाचत असताना लक्ष द्या की महत्त्वाचे पॉईंट कवर झाले पाहिजेत आणि एकही महत्त्वाचा पॉईंट हा सुटता कामा नये. मस्ट बी कोहेरंट. तो कोहेरंट असला पाहिजे, म्हणजे एका मुद्द्याला अनुसरून दुसरा मुद्दा हा बरोबर व्यवस्थित मांडता आला पाहिजे. त्याची मांडणी ही सलग असली पाहिजे. The important terms with respect to the passage must be included in the précis as well. ज्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्यामध्ये दिलेल्या त्या पॅरेग्राफला अनुसरून त्या आपल्या प्रेसीमध्ये आल्या पाहिजेत. यूज अन ॲप्रोप्रिएट टायटल.
योग्य शीर्षक वापरा. द प्रेसी नीड्स टू हॅव अ टायटल, सो द कॅन्डिडेट्स मस्ट एन्श्युअर दॅट द टायटल इज इन सिंक्रोनायझेशन विथ द कॉम्प्रेहेन्शन. त्याला एक शीर्षक पाहिजे असते आणि म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण जे टायटल देणार आहोत ते त्या पॅरेग्राफच्या अर्थाला अनुसरून असलं पाहिजे. त्यानंतर डिटेल्स इन प्रेसी मस्ट मॅच द डिटेल्स इन द पॅसेज. प्रेसीमध्ये जे आपण डिटेल देऊन राहिलो आहे ते पॅरेग्राफमधल्या डिटेल्ससोबत मॅच झाले पाहिजे. नो अदर इन्फॉर्मेशन अपार्ट फ्रॉम द वन गिव्हन इन द पॅसेज मस्ट बी इन्क्लुडेड इन द प्रेसी अँड ऑल द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मेन्शन्ड इन द पॅसेज मस्ट सर्टनली बी इन्क्लुडेड. लक्षात घ्या, पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही शिल्लक माहिती आपल्याला प्रेसीमध्ये द्यायची नाही आहे आणि महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपल्याला वगळायचे नाही आहेत. असे हे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत चांगल्या सारांशाची. इफ अ कॅन्डिडेट कीप्स द अबव्ह मेन्शन पॉईंट्स इन कन्सिडरेशन व्हाईल रायटिंग द प्रेसी, ही ऑर शी शॅल बी सक्सेसफुल इन रायटिंग ए गुड प्रेसी. निश्चितच. डूज फॉर प्रेसी रायटिंग. काही गोष्टी ज्या प्रेसी लिहिताना आपल्याला करायच्या आहेत. बिगिन विथ द बेसिक आयडिया ऑफ द पॅसेज टू मेक द प्रेसी कन्व्हिनियंट टू रीड. पॅरेग्राफच्या बेसिक आयडियापासून सुरुवात करा जेणेकरून आपल्याला तो प्रेसी योग्य रीतीने समजून घेता येईल. गिव्ह ए क्लिअर आयडिया पर्टेनिंग टू व्हॉट द रीडर इज अबाउट टू रीड. वाचकाला नेमकं काय वाचून राहिलो आहे हे समजण्यासाठी क्लिअर आयडिया प्रेसीमध्ये देता आली पाहिजे. While reading the passage, make a note of all the important points and include them in the précis. पॅसेज वाचत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांना लिहून काढा जेणेकरून प्रेसीमध्ये आपल्याला ते इन्क्लूड करता येतील. फॉलो द मेन आयडिया ऑफ द पॅसेज विथ द फॅक्ट्स, पॉईंट्स ऑफ इम्प्रूव्हमेंट, मेथड्स एट्सेट्रा ॲज मेन्शन्ड इन द कॉम्प्रेहेन्शन. दिलेल्या पॅरेग्राफमध्ये ज्या फॅक्ट्स किंवा पॉईंट दिलेले आहेत, इम्प्रूव्हमेंटच्या मेथड दिलेल्या आहेत, तर त्या फॉलो करा, त्या सुटता कामा नये. इन्क्लूड ऑल द इम्पॉर्टंट कीवर्ड्स अँड टर्म्स विच आर यूज्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये काही कीवर्ड्स असतात म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये अत्यंत महत्त्वाचे काही शब्द असतात ते प्रेसीमध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागतील. कीप ए ट्रॅक ऑफ द टेन्सेस यूज. Data related to history events of the past must be described in the past tense only. आणि टेन्सचा एक ट्रॅक ठेवा. असं नाही झालं पाहिजे की पहिल्या ओळीमध्ये तुम्ही सिम्पल प्रेझेंट वापरला, दुसऱ्यामध्ये सरळ तुम्ही कंटिन्युअस फ्युचर वापरताय, नंतर परफेक्ट पास्ट वापरताय. तर त्या टेन्सचा एक ट्रॅक ठेवा, जो पाहिजे तोच वापरा आणि शक्यतोवर घडून गेलेल्या घटनेचं जर कथन पॅरेग्राफमध्ये असेल तर तुम्हाला पास्ट टेन्सच वापरावा लागेल. There must be a relation between the data you are writing in the précis. It should have some common links. प्रेसीमध्ये जी माहिती आपण देऊन राहिलो आहे पॅरेग्राफमधली, तर एकमेकांसोबत त्यांचं रिलेशन दिसलं पाहिजे, सलगता त्यामध्ये जाणवली पाहिजे, त्यामध्ये कॉमन लिंकिंग वर्ड्स असले पाहिजेत. डू नॉट्स फॉर द प्रेसी रायटिंग. काही गोष्टी ज्या प्रेसी रायटिंग करताना लिहिताना करायच्या नाही आहेत. द लेंथ ऑफ द प्रेसी मस्ट बी शॉर्टर दॅन द लेंथ ऑफ द पॅसेज. महत्त्वाची गोष्ट, प्रेसीची लांबी ही दिलेल्या पॅरेग्राफपेक्षा कमी असली पाहिजे. डू नॉट ओव्हर कॉम्प्लिकेट द प्रेसी अँड यूज इझी व्होकॅब्युलरी. प्रेसी ओव्हर कॉम्प्लिकेट करू नका, कठीण बनवू नका, साधे सरळ शब्द त्यामध्ये वापरा. डू नॉट मेक ॲझम्पशन्स ऑर ॲड इन्फॉर्मेशन इन द प्रेसी ॲज पर युअर ओन इमॅजिनेशन. तुमच्या स्वतःच्या कल्पनेतले काही पॉईंट त्या ठिकाणी देऊ नका किंवा शिल्लकची माहितीसुद्धा टाकू नका. डू नॉट गिव्ह युअर ओन ओपिनियन ऑर क्रिटिसिझम ओव्हर द कॉम्प्रेहेन्शन. तुमचं वैयक्तिक मत तुम्हाला त्या पॅरेग्राफवर द्यायचं नाही आहे. अवॉइड युझिंग ॲब्रिव्हिएशन्स. ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे शॉर्ट फॉर्म वापरायचं टाळा. डू नॉट एंटर स्टेटमेंट्स इन द क्वेश्चन फॉर्मॅट इन द प्रेसी. प्रेसीमध्ये क्वेश्चन फॉर्मॅट वापरू नका, त्याचं स्टेटमेंट द्या, वाक्य द्या. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करणं ज्याला म्हणतात
तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला प्रेसी लिहायचं आहे. डू नॉट फोकस ऑन एनी वन पॉईंट फॉर व्हेरी लॉंग. कीप द इन्फॉर्मेशन ॲज प्रिसाईज ॲज पॉसिबल. एकाच मुद्द्यावर जास्त फोकस करत बसू नका, बाकीचे पॉईंट कव्हर झाले पाहिजे त्याकडे लक्ष द्या. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, एक चांगलं प्रेसी रायटिंग जर आपल्याला करायचं असेल तर या नियमांचं पालन करा आणि आपल्यातलं स्किल अधिकाधिक डेव्हलप करून एक चांगले प्रेसी रायटर बनण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.